स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर. सो आज आहे सॅटर्डे आणि आता आम्ही आलोय माझ्या मामाकडे. आम्ही आलोय पोपटी बनवायला. सो तुम्ही पण बघा आम्ही कसे पोपटी बनवतो. सो इथे शेंगा आहेत. आम्ही सगळं पोपटीचं साहित्य आणलंय. आम्ही सगळं जे जे पोपटीला लागतं ते आम्ही आणलंय आणि आता आपण ह्याला करणार आहोत. जसं पोपटी बनवतात तसे बनवणार आहोत. तर आम्ही इथे शेंगा आणल्यात आणि इथे चिकन आम्ही मॅरिनेट करून ठेवलाय आणि ही अंडी आमच्या इथे याला कवटा बोलतात. सो आता आम्ही बनवणार आहोत पोपटी. तुम्ही पण बघा आम्ही कशी बनवतो. आम्ही या मडक्यामध्ये पोपटी बनवणार आहोत. चला स्टार्ट करूया. एक पाय सोन्याचा रे सोन्याचा. एक पाय कावटा दे. कोणी कोणी पोपटी बनवून झाले तुमची कमेंट करा. कोणी कोणी बनवले पोपटी ते सांगा. बस झाला भाई. आता आम्ही चाललोय पोपटी लावायला. पुढची तयारी दाखव आपली. शेंगाची झाडं होतात बघ. लावलेली राहणार आहे. ही सगळी शेंगांची झाडं लावली आहे तिथे. आणि आता असा हा आम्ही मडका ठेवलाय. साईड लाव ना. आणि आता आम्ही लावणार आहोत पोपटी. आणि त्या असे आम्ही पोपटी लावतोय. आणि हे आम्ही शेणी लावतोय आता याच्यावरती. ह्याला किती टाइम लागतो? 45 मिनिट. पलवता येतं ना तुला व्हिडिओ? तर आता आम्ही ते पोपटी लावलेली आहे आणि तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की कोण कोण अशा प्रकारे पोपटी लावतो ते. सगळी मेहनत मामाची आहे. आमच्यात काय एवढं कष्ट नाही की आम्ही करावं एवढं सगळं. आम्ही फक्त खातो. खाय मस्त झाल्यावर खायचा. ऑल क्रेडिट. व्हिडिओ शूटिंग करतात. जाऊ दे बंद कर आता. लावलंय बघ कसं. त्या आधी लाकडं ठेवलीत पण बघ कशी. हे बघ खाली आहे बघ. ती आहे बघ. अरे खाली याची नारळीची फांदी आहे बघ असली. आमच्या इथे खूप सारे असे तुळशीचे रोपटे आहेत आणि खूप सारी अशी ग्रीनरी आहे. तुम्हाला उद्या सकाळी दाखवणार ते एवढं काही दिसत नाही.
डाळीस बोलून नुसती कावटा खाते कावटा का. तर आपली पोपटी बनवून झालेली आहे आणि पोपटी खूप यम्मी बनलेली. सो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल सो प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.